पुढे आणखी एक मोठी बातमी आहे। मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी शिंदे गटातल्या रवींद्र वायकर आणि संजय निरुपम यांना आता विरोध केलेला आहे। मनसेला धनुष्यबाण चिन्हावर लढायला सांगणाऱ्यांवर दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढावली आहे, अशी टीका शालिनी ठाकरे यांनी केली आहे। भ्रष्टाचारी संजय निरुपम आणि रवींद्र वायकर यांना मनसे पाठिंबा देणार नाही, असंही शालिनी ठाकरे यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे मुंबईमध्ये महायुती विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे। तर राज ठाकरे शालिनी ठाकरे यांची समजूत काढतील, ही प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे। संजय निरुपम तर आत्ताच आपण बघितलं त्यांचं स्वतःचं जे सध्याचा पक्ष होता तिकडनं त्यांची हक्कालपट्टी झालेली आहे। भाजपच्या लोकांनी तर त्यांना काही नावं ठेवलेली आहेत की ते कचरा बाहेर गेला, आणि दुसऱ्या बाजूला आपले जे विद्यमान आमदार आहेत वायकर, त्यांना स्वतःच्या जोगेश्वरी विधानसभेमध्ये विरोध आहे आणि ते उत्तर पश्चिमचे कॅन्डिडेट होऊ शकतात का, ह्या सगळ्या दृष्टीने जे काय भावना समोर आलेल्या आहेत आमच्या महाराष्ट्र सैनिकांचे, ते मी व्यक्त केलेले आहेत। प्रत्येक कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना असतात, ते निर्णय नेते मंडळी घेत असतात। त्यामुळे नेते मंडळींनी एखादा निर्णय घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना ते समजावत असतात। अजून कुठचाही निर्णय झालेला नाही, मला जोपर्यंत माहिती होतोपर्यंत ज्यावेळी निर्णय होण्याची शक्यता होईल किंवा निर्णय होईल तर त्यांचे नेते त्यांची समजूत घालतात।